परराष्ट्र मंत्री म्हणून अटल बिहारी वाजपेयी होते, ते त्या मोर्चाला सामोरे गेले आणि भाषण करत असताना आणि शांततेचा भंग करतील त्या टायमाला पोलिसांनी सो मोठं दोघांवरही कारवाई केली पाहिजे, त्याला तक्रारीची गरज नाही. पण पोलिसांना फक्त आपल्याच लोकांवर गुन्हे दाखल केले, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले नाही, असं मला काल सांगितलं. एकाच गटावर गुन्हे दाखल केले. काल मी मीटिंग मध्ये होतो, मला सांगितलं कार्यकर्त्यांनी की तुमच्या मीटिंगा बाजूला ठेवा, हा पक्षाचा विषय नाही, आमच्या हिंदू बांधवांचा विषय आहे, हा पक्षाचा विषय नाही आहे. तुम्ही येणार नाही तर कोण येईल? तुम्ही आले पाहिजे. मी 32 वर्ष विरोधी पक्षात काम केलं, आमदार खासदार राहिलो, आंदोलन अनेक केलेत. या 10-12 वर्षामध्ये फक्त हे नाही केलं आम्ही. पण मित्र, अन्यायाच्या विरोधात उभं राहणं हा आमचा धर्म आहे आणि म्हणून मी आज या ठिकाणी आलेलो आहे. आपण पोलिसला शिवाय देतो कुठं बी, लांजेवरला बोलतो, ढाकण्याला बोलतो, विषय तो नाहीये. 1977 ला या देशामध्ये जनता पार्टीचं सरकार आलं, कामगारांनी मोर्चा काढला संसदेवर आणि घेतला 8 दिवसात अतिक्रमण झाल्याशिवाय राहत नाही. त्याच्या घरावर कब्जा. महाजन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत, मागच्या निवडणुकीत अपक्ष संघटने फिरले, टाकल्या टापड्या, महाजन नाकाराव, महाजन माझ्याकडे आले, या चौकात घालू शपथ आपण एखाद्या देवाची, देव विसरू नका. अजून आले होते का नव्हते? अतिक्रमण झालं का नव्हतं? अजून आहे का कार्ड? काय करार आहे? या विधानसभेमध्ये झकमार तब तेरा निकाल लिहूंगा. कोण म्हणतं मला माहित नाही. आमचा कमलेश कटारिया हा गरीब माणूस आहे, सिंधी समाजाचा, त्याचा समाज आहे किती? परवा जाऊन याच्या टपऱ्या टाकल्याच्या याच्यावर शेतात कोणी पेट्रोल पंप टाकत असतात, आज ऐसा देता क्या? नहीं तो शिल्लोड में डालना नहीं. अरे शिल्लोड है का पाकिस्तान है? इथं राहायचं का पलायन करायचं? एक काळ असा होता, त्या पाकिस्तान जेव्हा बंटवारा झाला तेव्हा 22% हिंदू होते, बाकी बिचारी मुसलमान होते. मी आता जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर गेलो होतो मंत्री असताना, रात्री जेवायला एसपी, कलेक्टर, मी, पोलीस फौज बसलो जेवायला. तिथून 5 किलोमीटर पाकिस्तान आहे. मी त्या कलेक्टरला विचारलं, 5 किलोमीटर पाकिस्तान आहे, तुम्ही विभाजनानंतर इकडे आले तेव्हा तुम्ही तिकून इकडे आले काही धल्लेचे? म्हणजे साहेबांनी धल्लेचे. हा लढा चालू आहे. आणि दुसऱ्या बाजूला आमच्या मराठा तरुणावर, इतर जातीच्या तरुणावर गुन्ह्याची नोंद करून त्यांच्यावर त्यांचं सीआर फॉर्म करण्याचं काम चालू आहे. हे षडयंत्र आहे, षडयंत्र आहे. माराकुटी झाली नाही, दगडफेक झाली नाही, कोणा एखादा शस्त्र हातात आणून तिथं गणपती गोंधळ घातला, गोंधळ यांनी घातला, डोंगरगावला गोंधळ कोणा घातला. हनुमानाबद्दल काय बोलले माहितीये का तुम्हाला? कोणला कोणला माहिती? वर हात करा. माहिती ना हनुमानाचं तसं आणि गणपतीचा त्या टाकळीच्या एका माणसाला काय शिवाय दिला माहिती तुम्हाला? कोणला कोणला माहिती? वर हात करा. म्हणजे सगळ्यात पहिले शिवराज टाकलेला काय करतो? एक एक करून मारणं चालला, एक एक करून मारणं चालला. या शिल्लोड तालुक्यामध्ये हे वातावरण इथं शांत होणार नाही. ही आग आहे, शिवण्याच्या पोराची आग आहे. हे साऱ्या ठिकाणी आग लावल्याशिवाय राहणार नाही, ही गोष्ट लक्षात. एक शिवण्याचा विषय नाही हा, ते कार्यकर्ते म्हणून नाहीये. अन्याय और अत्याचार की भी हद होती है, चीटी की कुचल जाए तो काट देती है. चीटी आहे पण कापतील ते, चावतील तुम्हाला. आता पुढचा काळ आहे, मत मलाही मागणं आहे, मत कोणालाही मागणं आहे.
पण मतावर डोळा ठेवून जर तुम्ही आमची विरोधात काम करणारी पोरं असतील त्यांच्यावर जर तुम्ही गुन्हे दाखल करत असाल तर या सिल्लोड तालुक्यातल्या तरुणांवर हा अन्याय आहे. हा अन्याय सहन आम्ही करणार नाही. हा रस्ता रोको झाला नांदेवार साहेब, या रस्ता रोको मध्ये या पोरावर गुन्हे दाखल झाले. आमचं म्हणणे दोन मागण्या आहेत आमच्या. एक तर 2 गट समोरासमोर आले आणि वादावादी झाली. राईट केस आमच्या पोरावर झाली. समोरच्या गटावर राईट केस काय साधी 107 सुद्धा झाली. 2 गट जेव्हा एकत्र येतात तेव्हा शांत करण्यासाठी पोलीसची प्रॅक्टिस आहे की वातावरण शांत राहून दोघांवर गुन्हे दाखल केले जातात. म्हणजे पोर आमचे म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल नाही, हा आमच्यावर झालेला अन्याय आहे. हा जर दूर झाला नाही तर हे आंदोलन संपणार नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. किंवा मग आमचे पोरं मला आता सांगत होते काही लोकांची नावं, आम्ही नावं देतो ते पोरं नावं देतो तुम्हाला, त्या लोकांना तुम्ही गुन्हे दाखल करा. आणि मला असं वाटतं की जर तुम्ही आज आले त्यांच्याशी आता आमची चर्चा झाली. आमच्या ह्या ज्या भानगडी आहेत या पोरांचे गुन्हे दाखल झालेत. कोणाचं वय 18 वर्ष आहे, कोणाचं वय 20 वर्ष आहे, कोणाचं वय 25 वर्ष आहे. शिकतायत पोरं, नोकरीच्या अपेक्षानं पोरं शिकतात. घरची परिस्थिती चांगली नाही तर हे गुन्हे जर यांच्यावरचे मागे घेतले नाही तर उद्या यांना नोकरीमध्ये जाता येणार नाही. ही गोष्ट तुम्ही सगळेजण लक्षात घ्या. आणि मग वेचून माणसं मारण्याचं काम सिल्लोड तालुक्यात चाललं. जर हे झालं नाही तर सिल्लोड तालुक्यामध्ये वातावरण खराब झाल्याशिवाय राहणार नाही. एक अन्याय आमच्यावर झाला, मुलावर गुन्हे दाखल झाले आणि आमच्या महिलाला बक्षीस देऊन तुम्ही सुट्ट्या वागायला लावत्या, हा सुद्धा तुमचा गुन्हा. ही गोष्ट लक्षात घ्या. अश्लीलता काय याची व्याख्या पार्लमेंट मध्ये महिलाच्या संदर्भाचे कायदे पास झाले, त्याच्यामध्ये अश्लीलतेची व्याख्या म्हणलेलं आहे. अंगाला स्पर्श करणं, मनामध्ये वाईट भावना निर्माण करण्यासाठी शब्दप्रयोग करणं, ही अश्लीलतेचीच भाषा आहे. ही भाषा चालणार नाही. जर चालत असेल, मान्यता देत असेल आम्हाला परवानगी द्या. आम्ही बी ठेवतोय कथा कार्यक्रम. मला असं वाटतं की या गोष्टीचा तुम्ही या लोकांच्या भावना लक्षात घ्या आणि त्वरित चौकशी करून आमच्या पोरांचं निलंबन मागं घ्या. आम्ही तुम्हाला सांगितलं की दगड मारणारा कोण आहे हा आम्ही पाहू, नंतर काय करायचं. मारायला कोणा लावलं एवढी गोष्ट तुमच्या लक्षात ठेवा. त्यामुळे आता आपण शांततेने त्याला तिकडची गोष्ट बोलून घ्या. पत्रकारांनी गुन्हा दाखल झाला, ते सगळेच पत्रकार आले, आपले आले, सगळे आपल्यावर म्हणा ना. केंद्रीय राज्यमंत्री आणि आपल्या भागाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे साहेब, उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी, पत्रकार बंधू, इथे सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी, तुमच्या सर्व जनभावना माननीय साहेबांनी आपल्या समोर व्यक्त केलेल्या आहेत. काही या ठिकाणी बांधव आहेत, त्यांनी सुद्धा त्यांच्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. प्रशासनाचा प्रतिनिधी म्हणून आणि साहेबांनी सांगितलेल्या सूचनांनुसार निश्चितपणे या दोन्ही मुद्द्यांवर पोलीस प्रशासन सकारात्मक आहे. त्यातला पहिला जो मुद्दा आहे, यामध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये येत्या 15 दिवसांमध्ये तात्काळ चौकशी करून ते डिस्पोज करू. दुसरा मुद्दा, जर ही त्या ठिकाणची छत्रीकरण हे गुन्हे मागे घेण्याबाबत प्रक्रिया सुरू करू. दुसरा मुद्दा जो आहे की साहेबांनी सांगितला की 2 गट समोरासमोर आलेले होते, त्यांच्यामध्ये मारामारी झालेली होती. तर एका गटावर गुन्हा दाखल होतो तर दुसऱ्या गटावर का होत नाही, तर त्या संदर्भात सुद्धा साहेबांनी चौकशी करू आणि त्याच्यावर सुद्धा कारवाई करू. आणि आपले जे मुद्दे आहेत, आपण जे व्यक्त केलेले मुद्दे आहेत, ते सर्व मुद्द्यांची आम्ही चौकशी DYSP कोल्हे साहेब या ठिकाणी करतील याची मी तुम्हाला हमी देतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.